या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। हॉस्पिटल प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे आमच्या पेशंटचे निधन झाले, असा नातेवाईकांचा आरोप आहे। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी: दशरथ रसाळ नामक व्यक्तीला शहरातील आस्था हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी ऍडमिट करण्यात आले होते। हॉस्पिटल प्रशासनाकडून वारंवार पैशांचा तगादा करण्यात येत होता। पैसे भरा मगच उपचार करतो। दरम्यान नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या अनेक दिवसांपासून सदरील पेशंट हा त्रास होत असल्याने आस्था हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ऍडमिट होता। दरम्यान हॉस्पिटल प्रशासनाकडून तसेच तेथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडून अगोदर पैसे भरा तरच तुमच्यावर उपचार करू असे म्हणणे होते, म्हणून सदर पेशंटला कसलेच उपचार करण्यात आले नाही। तसेच उपचारासाठी लागणाऱ्या गोळ्या, इंजेक्शन ते सुद्धा हॉस्पिटलमधूनच घ्यायचे, बाहेरच्या मेडिकलमधून घेतले असता सदरील औषधे वापरण्यास हॉस्पिटल प्रशासन नकार देत होता। सदर हॉस्पिटल प्रशासनाकडून सर्वसामान्य नागरिकांची लूटमार होत असल्याची तक्रार समाजसेवक महेश डोलारे यांनी केली आहे। दरम्यान जोपर्यंत सदरील कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हॉस्पिटलमधून बॉडी नेणार नसल्याची भूमिका पेशंटच्या नातेवाईकांनी घेतली आहे। दशरथ रसाळ या नावाचा पेशंट आस्था हॉस्पिटल इथं ॲडमिट झाला होता। त्याला खरोखर पैशाचा तगादा लावल्यामुळं त्याचा आज मृत्यू झालेला आहे। पैसे भरा मग इलाज करतो। तो गेल्या अनेक महिन्यापासून इथं इलाज करतोय। पैसेसुद्धा भरले आहेत, इथे जवळपास 5-6 लाख रुपये भरले त्याचे। आता परत त्याला एक 3 दिवसा 4 दिवसापूर्वी त्याला त्रास होत होता म्हणून इथं ॲडमिट केलं। तर या सर्व कर्मचारी, डॉक्टर लोकांचं असं म्हणणं होतं की पहिला पैसे भरा तरच तुमचा इलाज होईल, म्हणून त्याला कसलाच इलाज केला नाही। आज खरोखर आपण जर बघितलं या ठिकाणी यांच्या आतमध्ये असणारं मेडिकल आहे, त्या मेडिकलचं जर बिल बघितलं, जी वस्तू बाहेर 30 रुपयाला मिळते यांनी 300 रुपये लावले अक्षरशः। म्हणजे हे कसलं लूटमार। आणि आरोग्याची समस्या जर येत असेल, जर पेशंट सिरियस होत असेल तर पहिला उपचार करणं गरजेचं आहे। पैसे जर तुमचे भरत्याल, आता मयत झाल्यानंतर ना आत्ताच जस्ट 57,000 रुपये ह्या लोकांनी घेतले। म्हणजे पैसे भरले तर इलाज होईल, पैसे नाही भरले तर इलाज। आणि इथं कुठलाही कर्मचारी व्यवस्थित नाही। शिकाऊ डॉक्टर आहे ते जे डॉक्टर आहेत मेन मॅनेजमेंट नाही, मेन जे डॉक्टर आहे तो परगावे। म्हणजे खरोखर इथं या ठिकाणी चुकीचं चालू आहे। गोरगरीब लोकांच्या जनतेची खेळण्याचं काम चालू आहे। गोरगरीब लोकांच्या टाळूवरची लोणी काढण्याचं काम चालू आहे। आम्ही गेल्या अनेक दिवसापासून बघतोय, अनेक हॉस्पिटलमध्ये जातोय, अनेक हॉस्पिटलमध्ये बघतोय की जे असणारे मोठमोठे हॉस्पिटल आहे ते खरोखर अक्षरशः या ठिकाणी रुग्णाची लूटमार करत आहेत। म्हणून अशावर कारवाई होणं गरजेचं आहे। आता ह्या सर्व ज्यांचं कुटुंब आहे त्या कुटुंबाचं असं म्हणणं आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही डेड बॉडी इथनं उचलणार नाही। दशरथ रसाळ आता ज्यांचे मृत झाले त्यांचा मुलगा मी, आता मी 10 तारखेपासून इथं पप्पासोबतच आहे दवाखान्यामध्ये। मग आम्ही इथं आल्यानंतर पप्पांना सांगितले की 3 दिवसामध्ये तुमचा पेशंट आम्ही रिकवर करून आम्ही सोडून देऊ। आम्ही ठीक आहे म्हणलं, खर्च वगैरे आम्ही त्यांना विचारलं किती होईल, ते म्हणले 30% भरा। आम्ही ठीक आहे म्हटलं ॲडमिट करा। ते झाल्यानंतर म्हणले की आपण डायलिसिस वगैरे चालू करू। ठीक आहे म्हणलं ते पण करा, आम्ही त्याचे पण पैसे भरले। मग भरल्यानंतर लगेच 2 झाले डायलिसिस। ठीक आहे, मग ते सरांना थोडे पैशाची आमची अडचण झाली। मग आम्ही म्हटलं की सर आम्हाला थोडा वेळ द्या आणि पैसे भरू आणि तुमचं चालू करा तुमचे काय असेल ट्रीटमेंट। त्यांनी पुन्हा परत हातच लावलं नाहीत पेशंटला, कसलंही साधे BP, शुगर, गोळ्या वगैरे काय द्यायचं ते काही दिले नाहीत। आज मी परत त्यांच्यापाशी गेलो की पप्पांना चक्कर येते, उलट्या होतात, लगेच बोलण्यासाठी गेलो तर ते म्हणतात की लगेच की तुम्ही आधी पैसे भरा आणि मग ICUमध्ये तेव्हा गेलो। मग आज काय झालं पेशंटला? आज काय पैसे आता गेले आणि पैसे पण भरले, पैसे पण घेतले आमच्याकडून त्याने। आता आम्हाला त्याचा न्याय पाहिजे। आज प्रकार असा घडलाय की स्वतः पेशंट त्रास व्हायला, उलट्या व्हायल्यात म्हणून स्वतः सांगायलाय, नर्सला बोलवायला की मला ट्रीटमेंट चालू करा। अक्षरशः लोकांनी म्हणले जर तुम्ही पैसा भरत नाही तर आम्ही हात लावत नाही। जागेवर त्यांनी प्राण सोडलाय। कशासाठी? पैशासाठी काय? ह्यांनी पैशामुळे आज हात लावले। आज जे आमच्या भावाचा जीव गेलाय ह्यांच्यामुळे गेलाय। त्या डॉक्टरला बोलवायचं, अक्षरशः गरिबाची ह्यांनी करणार लुबाडवाडी करायला ती नुसतं इथं। बोला। सिद्धार्थ रसाळ, जसा का मोठा भाऊ। प्रश्न असा झाला की माझ्या भावाचा किडनीचा आजार असल्यामुळे मी पहिल्या सुरुवातीला यांना इथं दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं। एक 4-6 महिन्याच्या खाली ॲडमिट केलं, तेव्हा 4.5 लाख रुपये त्याचं बिल झालं। तेवढं पूर्ण बिल भरून
डॉक्टरांनी म्हणले आता जर व्यवस्थित झाले डायलिसिसची काय आवश्यकता नाही, व्यवस्थित झालं पण आवश्यकता लागली तर तुम्ही येऊन घेऊन जाऊ. मग आम्ही आता थोडं पोटाचा त्रास वाढल्यावर आम्ही त्याला दवाखान्यात घेऊन आलो. दवाखान्यात घेऊन आल्याच्यानंतर म्हणले त्याला काय नाही, पोटात पाणी झालं आणि खाली अंडाची आलं 2-3 दिवसांमध्ये कमी होईल आणि 3 दिवसांमध्ये तुमचं होईल आणि लय झालं 30-35 हजार रुपये खर्च येईल तुम्हाला. ठीक आहे सर म्हणलं, मी तुम्हाला पैशाची व्यवस्था करून देतो, ट्रीटमेंट चालू करा. ट्रीटमेंट चालू केली, पैसे भरले पहिल्यासोबत. परत म्हणले मला त्याला एक डायलिसिस करावं लागेल, छोटीशी डायलिसिस करून पाठवून देऊ. ठीक आहे म्हणलं, डायलिसिसला मग अजून थोडा खर्च आला, स्टेट लाईन ते टाकायचं तर मग डबल खर्च होईल तुम्हाला. म्हणलं ठीक आहे सर, तुमच्या हातावर आहे तर तुम्ही करून घ्या. तर मी गावाला जाणार आहे आणि डायलिसिस करून घेऊ म्हणले. मग त्या दिवशी डायलिसिस केली. डायलिसिस केल्याच्यानंतर 2 दिवस म्हणले 1 दिवस राहू द्या, तुम्ही घेऊन जाऊ शकता पेशंट. सगळं बिल काढलं तर बिल झालं 70 का 60 हजार रुपये परत. मग मी म्हणलं सर ठीक आहे जर असेल मग मी पैशाची ॲडजस्टमेंट करतो. म्हणलं पहिले 30 हजार दिले ते, परत अजून जास्त झालं. म्हणलं 2-3 दिवस जरा टाईम देत साहेब, म्हणलं जर राहू द्या पेशंट आपल्या अंडराखाली राहील. म्हणलं ठीक आहे म्हणलं. असं म्हणण्यात 4-5 दिवस गेले. 4-5 दिवस गेल्यानंतर डायरेक्ट 1 लाख बिल झाले म्हणजे. आणि एवढं कसं काय बिल झाले म्हणलं. ट्रीटमेंट चालू आहे, बाहेरून VIP डॉक्टर आले ते आले, त्यांचं हे चालू आहे सगळं हे. अशा नावाखाली मेडिकल तर नाव असं मी आपाप लुटलेलं आहे. पण ते झालं पुन्हा 3 दिवस अजून झाले. मला काल मला सकाळी मेसेज आला की पैसे भरल्याशिवाय त्यांनी ट्रीटमेंट्स करणं गेले. काहीच का 2-3 दिवस झालं. मी सकाळी माझा जे काय असेल ते फेकून सगळं त्यांना आज सकाळी पैसे काल पाठवले. कालपासून त्यांनी पैसे घेणं गेले. तर मला जमा तर करून घ्या, पेशंटला ट्रीटमेंट तर करा. नाही सगळं बिल भरल्याशिवाय 1,40,000 भरल्याशिवाय आम्ही त्याला ट्रीटमेंटच करणार नाही. मी म्हणलं 1,40,000 केलं काय म्हणलं, आधी पैसे भरला म्हणलं, मेडिकलला एवढे भरला, ह्याला एवढे भरल्यात म्हणलं. मेडिकलचे बिलं बघितले तर मेडिकलचं पोरानं मला सांगितलं बाबा आणि असं की बाहेर आम्ही इंजेक्शन एक चौकशी केलं तर याचं 3,500ला इंजेक्शन आहे आणि इथं किती आहे तर 12,500 इंजेक्शन. डायफरची 250 रुपयाला 1 डायफर लावायला ते. आज काय झालं पेशंट? आज सकाळी पेशंटला उलट्या व्हायला त्या. तर त्यांना म्हणले ह्या पोरानं म्हणलं मॅडम भावाला म्हणजे लेकरा वडिला उलट्या व्हायला त्या, जरा बघा जरा. नाही पैसे पहिलं भरा, तुमचं बिल राहिलेलं आहे. असं ह्या मुलाला चौकशी केली की लगेच आम्ही म्हणलं बाबा ठीक आहे म्हणलं. मी लगेच पैसे पाठवले सकाळी. अजून पैसे पाठवल्याच्यानंतर आत्ता ते त्यानं म्हणले काय माहिती आहे का, नाही ICUमध्ये घेणं पैसे. आज पैसे 3,000 रुपये पहिलं भरून घेतले. तेव्हा मग यांनी मग पेशंटला हात लावा गेले, तोपर्यंत भाऊ एक्सपायर झाला. पुन्हा ICUमध्ये गेल्यावर पुन्हा अजून बिल सांगितलं, तिथून अजून बिल भरा म्हणले ICUमध्ये नेऊन. आणि तेव्हा अजून काय इंजेक्शन गोळ्या दिले त्यांना. तिथून डेट बी झालं तरी पण आता 6 वाजता अजून माझ्याकडून 4-5 वाजता मी अजून 60,000 रुपये त्यांना भरले. हॅलो, अजून कसं आहे, बाहेरचं म्हणलेला मेडिसिन आणू द्या तर बाहेरचं पण आणून देत नाही. तुम्हाला काय घ्यायचं असेल ना इथूनच घ्यायचं. आता डायपर बाहेर भेटतो 50 ते 60 रुपयाला आणि इथे घेतात किती 300-400 रुपये. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.